कावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली। HDFC बँकेजवळील दत्त मंदिर आणि सिमला कॉलनीतील दत्त मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती। मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली। मंदिर परिसर फुलांनी आणि लाइटिंग्सनी सजवण्यात आला होता, ज्यामुळे वातावरण आणखीनच पवित्र वाटत होतं। दत्त जन्मानंतर महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले। भाविकांनी एकत्र येऊन दत्त जयंतीचा आनंद घेतला। कीर्तन, भजन आणि हरिपाठाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता। या उत्साहामुळे परिसरात भक्तीचा आणि आनंदाचा माहोल तयार झाला होता। आमच्या त्रिमूर्ती चौक मित्र मंडळाच्या वतीने आम्ही जवळपास येथे 30 वर्षापासून दत्त जयंती उत्सव साजरा करतो। त्यामध्ये गुरुचरित्र पारायण, महाआरती, महाप्रसाद असे नियोजन केलेले असते। चौकातील आमच्या सगळेच लोक या कार्यक्रमासाठी खूप झटतात। आमच्याकडे खूप मोठ्या प्रसादाचे नियोजन केलेले असते। तसेच कार्यक्रम सुद्धा खूप सुंदर असतात आणि मोठ्या संख्येने येथे भक्तगण येतात। रोजचे पण भक्तगण खूप असतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी तर खूप मोठी गर्दी होते। किती हजार लोकसंख्या येत असेल आम्ही सुद्धा सांगू शकत नाही, पण आमचा हा कार्यक्रम अखंड 30 वर्ष झाले चालू आहे। याचप्रमाणे तो नेहमी चालू राहावा अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। पाईपलाईन रोड, मधुराज पार्क, सिमला कॉलनी येथील दत्त मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आणि गेले 13 वर्षापासून इथं सामाजिक व विविध सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात। रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, होम मिनिस्टरचे कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन इथं 13 वर्षापासून दरवर्षी परिसरातील नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि खूप मोठ्या संख्येने इथं परिसरातील नागरिक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात। आमच्या सिमला कॉलनीमध्ये सर्व महिलांनी दत्त जयंती ही अतिशय उत्साहात साजरी केलेली आहे। सालाबाद प्रमाणे यावर्षी आम्ही सर्व महिलांनी एकसारख्या साड्या नेसून आणि टाळ वादन करून मोठ्या जल्लोषामध्ये आमचा दत्त जयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे आणि याचप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी सगळ्या महिला अगदी आनंदाने आणि उत्साहाने हा दत्त जयंती उत्सव साजरा करू। सालाबाद प्रमाणे 13 वर्ष झाले आम्ही दत्त जयंती उत्सवात साजरी करतो। यावर्षी लोकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सामाजिक उपक्रम बरोबर भंडाऱ्याचं आयोजन बी केलेलं आहे। रक्तदान शिबिर आयोजन केलं, चादर वाटपचं आयोजन आहे, गोशाळेला चारा वाटप सुद्धा केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व परिसरातील नागरिक एकत्र येऊन मोठ्या संख्येने येऊन सहभाग घेत आहेत। आम्ही सर्व महिलांनी आज दत्त जयंतीचा कार्यक्रम छान प्रकारे साजरा केला। आम्ही ह्या जे गीत ठेवलं होतं त्याची आम्ही 8-10 दिवस झाले तयारी करत होतो आणि सगळ्या महिला इतक्या उत्साहाने तयार होऊन आलेले आहेत आणि हा कार्यक्रम आमचा खूप छान झालेला आहे आणि असंच आम्ही हा कार्यक्रम पुढे दरवर्षी नेऊ आणि दत्त जयंतीचा हा कार्यक्रम नेहमी असाच व्यवस्थित आनंदात साजरा करू।